दिसतोय ना मी वाह. गोरा का. लाईट बंद झाल्यावर पण मार खायचा आहे, चालू झाल्यावर पण मार खायचा. लिटरली चार लगा दिए आहे. वाव, द आर्ट अँड द आर्टिस्ट. अच्छा है क्या? या बाजार खूप सुंदर आहे, खूप मस्त आहे. बाय द वे तुम्हाला वाटत असेल हे काय बनवलंय, सो दिस इज व्हील ऑफ हॅपीनेस. तर जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की स्नोईच्या स्कूलमध्ये डिबेट कॉम्पिटिशन आहे आणि ती टॉप 3 मध्ये शॉर्टलिस्ट झाली आहे. तर त्यांना प्रॉप्सला पण मार्क आहे, मेमरायझेशनला मार्क आहे, प्रेझेंटेशनला मार्क आहे, कसं बोलतं. आणि आता जे जिंकतील, ज्याच्यात जे सिलेक्ट होतील ते फायनल अॅन्युअल डे ला परफॉर्म करतील. तर तिच्या स्कूलमधनं ती आहे. तर पिऊने बघा किती मस्त आहे बघा, हा सगळा पसारायचा. मी तिला स्विमिंगला घेऊन गेलो, तेवढं तिने हे केलं. स्नो चल एकदा पकडून दाखव. लांब ना पटकन. मग एकदा पकडून मी दाखव सांगते ना. तिथे लाव बेटा, असं कुठेही नाही लावायचंय ते, हे इथे लावायचंय. Good morning, everyone. My name is Sia Madam. Today I talk about what makes me happy. I am happy when I go to school. I am happy when I play with my friends. I am happy when I do swimming. I feel happy when I wear new dress. I love my school. Thank you. ओके गाईज, सहकुटुंब सहपरिवार आम्ही निघालो आहे प्रियंका प्रकाशच्या आयुष्यात अजून दिवे लावायला, म्हणजे अजून प्रकाश पाडण्यासाठी, लाईट सिलेक्शन साठी. चलो लेट्स गो. लाईटच्या दुकानात येऊन लाईट नाही लावले तर ये मग वाला काय बंद करो. फायदा? अच्छा दोनों साथ में. नहीं वार्म लाइट लगा. कोणती चांगली वाटते ये सांग. पहले वाला अच्छा था. हा ये नाही, एकदम पहले. नहीं. ये नाही एकदम पहिले जो लगा बंद करो, start. बंद करो. सारे लगाए थे ना आपने. हाँ ये सही. आता दिसतोय ना मी वाह. गोरा का. उजेड बघा. आपल्याला आपलं घर पण असंच बनवायचंय, म्हणजे एकदम प्रत्येक कॉर्नर शूट रेडी. दिनेशला रिक्वायरमेंट पहिली तीच होती. सो वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आलो आहोत आज लाईट सिलेक्शन साठी. ओके, दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट जे घराला लुक देतं. तुमचं काय म्हणणं आहे कशाबद्दल? लाईट बद्दल? लाईट सिलेक्शन किती इम्पॉर्टंट आहे? लाईट सिलेक्शन इम्पॉर्टंट तर आहेच आहे, कारण काय कसं तुमच्या रिक्वायरमेंट कशा, जसं तुमच्या रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला 3-in-1 पाहिजे, सिंगल लाईट नकोय. त्याच्यामुळे मोस्टली आपण इथे आलोय त्यासाठी, नाहीतर शक्यतो आम्ही साईटवर सिलेक्शन करतो. अच्छा. त्याच्यामुळे तुम्ही म्हणले की नाही लाईट्स बघायच्या, तुम्हाला कॉन्टेंट शूट करायचंय किंवा काय, त्यासाठी प्रॉपर लाइटिंग पाहिजे. कारण का इंटिरियर कितीही चांगलं केलं तरी लाइटिंग जर चांगलं नसेल तर ऑफ होऊन जाऊ शकतं. येस. आणि वी आर लाईक बिग फॅन ऑफ वॉर्म लाईट. असं आम्हाला जरा चिल वाईब्स पाहिजे. आणि कसं दिनेश आला जेव्हा होम टूरचा ब्लॉग बिग शूट करायचा असेल, दिनेश सरांना पण त्रास नको व्हायला ना, म्हणून म्हटलं काम असतो पर्यंत. नंतर नाही नंतर पण नंतर बोलणार ना. नाही बिलकुल बोलू ना. ते दिनेशला एका क्लायंट कडनं काय मस्त असं ते बोलवतात ना, तसं आम्ही बोलवणार आहे. आणि आमचं ठरलं असं की आपण असं पूर्ण काय ताडबीट ठेवून पूर्ण असं आपण पाहुणचार करू त्यांचा जेव्हा आपण. बट त्याच्यात पण कंडिशन आपल्याकडे की दिनेश सर म्हणे की सगळं चांगलं होईल तेव्हाच करू आपण ते. म्हणून वेळोवेळ मी प्रत्येक गोष्टीचा प्रूफ घेत राहतोय. एनिविच वेज, सो जोक्स अपार्ट, बट हा इथं खूप चांगले लाईट्स आहेत. आणि पुण्यात मला वाटतं हा एरिया खूप फेमस आहे लाईट साठी. सो यू कॅन कम डाऊन आणि नक्कीच बघा. आता आपले आय गेस आमचे कोणते लाईट, मेन लाईट जे हॉलमध्ये लागणार आहेत. आता डेकोरेटिव्ह वाले बाकी आहेत, सिलेक्ट करणार आहे, ते सिलेक्ट करू आपण. ते परत दाखवतो तुम्हाला. चल. Maybe we could check out Strasbourg and Barcelona. Our love can take us anywhere. We should fly right over the sea. ओके, तर ते म्हणून काय म्हणलं तुम्ही परत, ते मगाशी डायलॉग मारला नाही म्हटलं लाईट बघ. घरात लाईट कशासाठी असतो की घरात शांती पाहिजे, उजेड पाहिजे, सगळे बरोबर आहे. पाहिजे. बायको असेल म्हणाल तसा लाईट घ्यायचा ना. लाईट बंद झाल्यावर पण मार घ्यायचा आहे, चालू झाल्यावर पण मार घ्यायचा. तर तिला जसा लाईट पाहिजे ज्या उजेडात चांगलं दिसेल. मग तुम्ही कधी सुरू करता लाईट बंद केलं का चालू केलं? आता नवीन घरात वास्तू झाल्याशिवाय नाही करतात काही. ओके, ठीक आहे, आपण हाच हुक टाकू आता. मी हाच हुक टाकतो, म्हणजे मग लोक बरोबर कमेंट करतील. ऐकून आम्हाला वाटते
प्रेमाने असं. हा ठीक आहे. सो हे आय गेस आमचं फायनल डेस्टिनेशन म्हणू शकतात लाईटसाठी. तर खूप चांगले ऑप्शन्स होते आणि दिनेश सरांनी जिथं आणलंय तुम्ही बघताय ना, एकदा तिकडे पण असं फिरून गेलो, तिकडे पण खूप मस्त मस्त लाईटचे भरपूरसे ऑप्शन्स आहेत. अँड वी आर व्हेरी व्हेरी लाईक हॅपी की जे जसं पाहिजे होतं ऍक्च्युली तर तसंच आलंय. तर सगळ्यात आधी आपण आपल्या मंदिराचा जो लाईट आहे त्याच्यात तुम्हाला सांगूनच देतो आता काय, पण ते लागेल तर समजेलच. पण आता वाटलं काय काय घेतलंय ते सांगू. हे मंदिरासाठी घेतलं आपण, जे असं देवाच्या घरात म्हणजे मंदिरात फुलासारखं ते थोडं लुक देईल, लुक देणार आहे. त्याच्यामध्ये थोडा चेंज आहे. Change राहील. म्हणजे आता तो वॉल लाईट आहे, त्याला आम्ही प्रॉपर Hanging हँगिंग light. मध्ये कन्वर्ट करणार आहे. ते प्लेट जे असतील त्या वरती जातील. आणि Right. नेक्स्ट तर- इकडनं काय घेतलं आपण, हा आम्ही किड्स साठी घेतलाय. अरे हा स्नोईच्या रूम आमच्या मोस्टली किड्स मध्ये ऍक्च्युली पिंक शेड आहे लॅमिनेट मध्ये, सो त्याला स्नोईचा पूर्ण रूम तुम्हाला आता हे दिसेल का नाही माहित नाही. ते याच्यामध्ये ऍक्च्युली proper- तिकडनं हा, हा पण ठीक आहे. आहे. क्यूट पांडा आहेत त्याच्यात. Yes. तर स्नोईची रूम झाली. त्यानंतर स्टुडिओ रूम मध्ये हा घेतलाय कारण का थोडा कलर आम्हाला गोल्डन नको होता, सो स्टुडिओ रूम साठी सूट Black. होईल असं ब्लॅक फ्रेम मध्ये आम्ही हा घेतलाय. त्याच्यानंतर मास्टर बेडरूम साठी काइंड ऑफ बेडरूम साठी एकदम म्हणजे कन्फ्युजन. हा लिव्हिंग साठी हा आहे. अरे हा सॉरी हा लिव्हिंग साठी याच्यामध्ये थोडा चेंज आहे. फक्त खालचा शेप थोडा चेंज आहे. हा लिव्हिंग रूमचा आहे. आणि मास्टर साठी आमच्या मॅडमांची एकदम 4 चांद लगा दिए है दिनेश सर ने घर में, लिटरली 4 चांद लगा दिए आहे. तुम्ही बघू शकता 4 आहे बरोबर. सो असा फरक पडतो मित्रांनो. असं काही होतं लाईटचं सिलेक्शन. तरी लाईट कमी आहेत. म्हणजे डायनिंग, मला वाटतं डायनिंग वगैरे असलं असतं तर अजून हा, scope अजून मिळाला असता. मोठा वाला हा वाला असं काही घेता आला असतं. डायनिंग आम्ही नाही स्किप केलाय. ओके सो असं काहीतरी लाईटचं सिलेक्शन झालंय. उद्याचा काय शेड्यूल आहे आपला? उद्या मी नाही ना, परवा जायचं ना आपल्याला. उद्या आहे ना काय होतं फ्रायडे. सॉरी फ्रायडे आय एम रिअली सॉरी. दिनेश सर आले ना, कसं मी जरा काय हे होतं? त्यांचा वेळ नाही भेटत ना अच्छा. म्हणून जेवढा कमी वेळात जेवढ्या जास्त गोष्टी करता आल्या त्याचा असं बोलला म्हणजे झालंच. वी आर सो लकी ना की आम्हाला वेळ देतायत सर. अयो सो हा लाईट सिलेक्शन झाले आणि वी आर व्हेरी हॅपी विथ दॅट. आता सर कधी होईल आपलं तरी काय वाटतं टेंटेटिव्ह? मला वाटतं ह्या मंथ एंड पर्यंत किंवा सप्टेंबर फर्स्ट वीक जास्तीत जास्त होऊन जाईल. Best. गणपतीच्या आधी तर होऊन झालं तर. सो ऑन रेकॉर्ड आहे. म्हणजे Record कमिंग सून असं टाकू Coming शकतो soon. आपण. लवकरच आता लवकरच. घराचं काम होईल आणि तुम्हाला पूर्ण दाखवायची खूप कुतूहलता आहे आम्हाला पण ते म्हणतात ना छोट्या छोट्या गोष्टीच राहिल्यात. आता मेजर तारखेत मला 80% मला वाटतं कर्टन्स वगैरे स्वतः राहिलेत हा, आणि ते lights. राहिलेत. बस म्हणजे जे आपण Paint डायरेक्ट painting प्लेस झालं. करू त्या गोष्टी आणि एवढंच राहिलं. मेजर फर्निचर इज डन. झाले ना? सगळे. Yes, बाकी सगळे झाले. तो किरकोळ काम आहेत ते करून टाकू आपण. आता आपण बघू आता पुढे जेव्हा जाऊ तेव्हा सांगू. बट हा वी आर हॅपी विथ ऑल द सिलेक्शन. सो थँक्यू सो मच दिनेश सर आमच्या Welcome. घराला आणि प्रकाशच्या आणि प्रियंकाच्या आयुष्यात अजून चांगला प्रकाश टाकण्यासाठी. सो नाईस. भेटूया. Out there in the pizza, chilling all day with your feet up. Don't matter where we go, always stays the same. I got you